गुड मॉर्निंग. मागच्या लेक्चरला आपण काही कॉर्डेटचे टाईप बघायला सुरू केली होती किंवा कॉर्डेटचे काही ग्रुप्स बघायला सुरू केलं होतं. त्याच्यातला पहिला ग्रुप आपण बघितला कुठला होता? अज्ञाथा. अज्ञाथा काय आहे? सब फायलम, बरोबर ना? काय डिव्हिजन अज्ञाथा, बरोबर. अज्ञाथामध्ये फायलम आपण बघितला एक होता, एकच फायलम आहे सायक्लोस्टोमाटा. आपण मागच्या वेळेस एक फ्लो चार्ट काढून दिला होता. त्या फ्लो चार्टनुसार लक्षात ठेवायचं की कुठला कशाच्या संबंधित आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला दुसरी डिव्हिजन असलेली बघायला मिळते. खरं तर डिव्हिजनसारखी वापरली जात नाही, पण हे एक्सेप्शनल केस आहे ॲनिमलमध्ये की त्याच्यामध्ये डिव्हिजन आपण पाडलेले आहेत किंवा डिव्हिजन ही कॅटेगरी आपण क्रिएट केलेली आहे किंवा यूज करतो. ठीक आहे. कॉर्डेटामध्येच फक्त, इतर ठिकाणी कुठेही डिव्हिजन आपण वापरत नाही, सहसा वापरत नाही. पण डीप ज्यावेळेस क्लासिफिकेशन केलं जातं त्यावेळेस आपल्याला वापरावी लागते कधी कधी. ठीक आहे. कॉर्डेटा, अज्ञाथा आणि ग्नॅथोस्टोमाटा अशा दोन प्रकारामध्ये आपण डिवाइड केला. त्याच्यातला जो दुसरा आहे दॅट इज अ डिव्हिजन ग्नॅथोस्टोमाटा. ग्नॅथोस्टोमाटा ॲज वी नो Gnathos, jaws. These are the animals with jaws. ज्यांना जॉ असतात किंवा जबडे असतात असे सगळे ॲनिमल्स जे आहेत त्यांना आपण काय म्हणायचं? ग्नॅथोस्टोमाटा असं म्हणायचं. स्टोमाटा याच्या अगोदर आपण म्हटलंच आहे. स्टोमाटा इज द माउथ ओपनिंग ऑफ द बॉडी. स्टोमाटा म्हणजे काय? ओपनिंग ऑफ द बॉडी. अँड वेन वी आर कमिंग टू द mouth at that time it is a mouth opening, and that mouth opening if it is guarded with jaws at that time we can call it as a ग्नॅथोस्टोमाटा. ग्नॅथोस्टोमाटा आपण कधी म्हणतो की जर त्यांचं माउथ ओपनिंग जबड्यानं प्रोटेक्ट केलेलं असेल, गार्ड केलेलं असेल किंवा सपोर्ट केलेलं असेल तर त्याला आपण काय म्हणणार? ग्नॅथोस्टोमाटा असं म्हणणार. ग्नॅथोस्टोमाटा फर्दर डिवाइडेड इंटू द 2 सुपर क्लासेस. दोन वेगळ्या प्रकारच्या सुपर क्लासेस. आता डिव्हिजन नंतर आपण क्लासच्या कडे जातो आहे, पण त्याच्यामध्ये सुपर क्लासेस ही अजून कॅटेगरी आपल्याला इथं यूज केलेली बघायला मिळतात. 2 सुपर क्लासेस आपल्याला असलेले बघायला मिळतात. बेस्ड ऑन द प्रेझेन्स ऑफ द लिम्स ऑर प्रेझेन्स ऑफ द आर्म्स ऑर ॲब्सेन्स ऑफ द आर्म्स. आर्म्स आहेत की नाहीत त्याच्यावरून त्यांचे 2 ग्रुप आपल्याला केलेले बघायला मिळतात. सुपर क्लास पायसेस. फिश ज्याच्यामध्ये येतात त्यांना आपण पायसेस असं म्हणतो. दीज आर द लिम्बलेस ॲनिमल्स. बघा, ज्यांना लिम्स नाही आहेत. लिम्स आर्म्स, हँड्स ऑर लेग्स. 4 लिम्स, हाइंड लिम्स असं म्हणतो, बरोबर. 4 लिम्स आहेत, हाइंड लिम्स आहेत. हे जे आर्म्स आहेत म्हणजे माझा हात म्हणजे काय? लिंब आहे, त्याला लिम्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. 2 असतात म्हणून लिंब असं म्हणायचं. ठीक आहे. 4 लिम्स आहेत, हाइंड लिम्स आहेत. मागचे असतात त्याला हाइंड लिम्ब म्हणायचं, पुढचे असतात त्याला 4 लिम्स असं म्हणायचं. लिम्बलेस ॲनिमल. हिअर देर आर नो लिम्स प्रेझेंट. हँड्स आर नॉट देअर, लेग्स आर नॉट देअर, बरोबर. कुठल्याही प्रकारचं मॉडिफिकेशन आपल्याला याच्यामध्ये असलेलं बघायला मिळत नाही. अगेन देअर आर सम स्ट्रक्चर्स विच आर यूज्ड फॉर द लोकोमोशन. यांच्यामध्ये लिम्स लोकोमोशनसाठी नसतात पण इतर स्ट्रक्चर्स असतात. दोज आर हॅव्हिंग अ फिन्स. त्यांच्यामध्ये फिन्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. बघूयात आपण पुढं. ठीक आहे. दुसरा आपल्याला सुपर क्लास असलेला बघायला मिळतो टेट्रापोडा. 4 लिम्स आर प्रेझेंट किंवा त्यालाच आपण काय म्हणूयात 2 पेअर्स ऑफ लिम्स आर प्रेझेंट. लिम्स प्रेझेंट. बघा, लिम्स आहेत पण किती पेअर्स आहेत? 2 पेअर्स. 1 पेअर इज कॉल्ड एज अ 4 लिम, अनदर पेअर इज कॉल्ड एज अ हाइंड लिम. एक पेअर आहे की ज्याला 4 लिम म्हटलं जातं, पुढचे आहेत ते त्यांना काय म्हणायचं? 4 लिम्स असं म्हणायचं. आणि मागचे आहेत त्याला पायाचं, जसे आपले पाय आहेत तसे त्यांना काय म्हणायचं? हाइंड लिम्स म्हणायचं. असे 2 पेअर्स आहेत. दीज आर प्रेझेंट इन द पेअर्स अँड देअरफॉर दीज आर कॉल्ड एज अ टेट्रापोडा. 4 लिम्स आर प्रेझेंट. 4 लिम्स, FOUR, 4. हे किती आहेत? 4 लिम्स प्रेझेंट. किती लिम्स असतात? 4. 2 पेअर्स म्हणजे काय? 4 असतात. 2 पेअर आहेत, बरोबर. म्हणून त्याला आपण 4 लिम्स आर प्रेझेंट, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ टेट्रापोडा. ठीक आहे. आपल्याला हे दोन्हीही वेगळ्या प्रकारचे असलेले बघायला मिळतात. लिम्स नसणारे आहेत
इट डज नॉट मीन दॅट टेट्रापोडा डू नॉट हॅव अ लिम्बलेस ॲनिमल. आता कधी कधी तुम्हाला प्रश्न पडेल की काही इथं फिश म्हटलं आहे फक्त आपण, पायसेस आर लिम्बलेस, बट वेन वी आर कन्सिडरिंग सम ऑफ द ॲनिमल्स लाईक अ स्नेक, दे डू नॉट हॅव लिम्स, सो हाऊ वी कॅन इन्क्लूड देम इन टू द टेट्रापोडा. बरोबर. although we do not see limbs in the snake, they do have some traces of the limbs in their body. बघा मी काय म्हटलं, जरी आपल्याला बाहेरून दिसत नसले त्यांच्यामध्ये लिम्स, म्हणजे वेल डेव्हलप्ड नसले, तरी त्याचे ट्रेसेस, छोटे छोटे स्ट्रक्चर्स त्यांच्या बॉडीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. दे हॅव लॉस्ट देअर लिम्स ड्युरिंग द इव्होल्युशनमध्ये त्यांचे लिम्स काय झाले, नष्ट होऊन गेले, म्हणून त्यांना आत्ता दिसत नाहीत. अगोदरच्या काळामध्ये होते, ते आपण जरा रेप्टिलिया डिस्कस करताना डिस्कस करूया. ठीक आहे. सो दीज आर द टू सुपर क्लासेस. फर्स्ट वी विल लुक इन टू द डिटेल्स ऑफ द पायसेस अँड देन वी विल मूव्ह टुवर्ड्स द टेट्रापोडा. बघूयात आपण पायसेस. आता बाकीचे काय मी जास्त डिटेल्स सांगणार नाही प्रत्येक वेळेस, की त्यांच्यामध्ये सिमेट्री कुठली आहे किंवा काय, ते आता डिफॉल्ट लक्षात ठेवायचं. हायेस्ट सिमेट्री लक्षात ठेवायची, बायलॅटरल सिमेट्री आपल्याला लक्षात ठेवायची. दुसरं 3 लेअर जर्म लेयर्स असतात, त्याला काय म्हणणार आपण, ट्रिप्लोब्लास्टिक असं म्हणणार. सीलोम्स आर ऑलवेज प्रेझेंट इन दिस ऑर्गॅनिझम. सीलोमेट तर आहेतच आहेत. ठीक आहे. तर अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला येतात. ऑर्गन सिस्टीम ऑफ द डिफरंट ऑर्गन्स इज फॉर्म्ड. well developed excretory system, well developed circulatory system, well developed nervous system, all are well developed. Therefore these are higher animals. हे सगळे काय आहेत, हायर ॲनिमल्स असलेले बघायला मिळतात, म्हणून ते आपल्याला बघायचं नाही. पण त्याच्यातले काही महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला हायलाईट करावे लागतील. दीज ॲज वी नो दीज आर द लिम्बलेस ॲनिमल. पहिलं कॅरेक्टर लक्षात ठेवायचं. दीज आर लिम्बलेस ॲनिमल. बॉडी स्ट्रीमलाईन. स्ट्रीमलाईन बॉडी कशी असते, स्ट्रीमलाईन असते. स्ट्रीमलाईन म्हणजे काय बघा, स्ट्रीमलाईन म्हणजे काय, स्ट्रीममध्ये पोहण्यासाठी त्यांची बॉडी एक विशिष्ट अशा प्रकारे बनलेली बघायला मिळते. जसे फिश, मी आता उभा काढतो फिश, असं काढत नाही शक्यतो, पण असू देत. आता ठीक आहे, फिश आपल्याला इथं असलेला बघायला मिळेल. ठीक आहे. अशा वेगळ्या प्रकारचे आपल्याला स्ट्रक्चर्स बघायला मिळतील. स्ट्रीमलाईन म्हणजे पुढचं निमुळतं टोक असतं, मागचं सुद्धा निमुळतं टोक असतं. सो ॲज टू अवॉइड द रेझिस्टन्स टुवर्ड्स द स्ट्रीम्स ऑर फ्लोईंग वॉटर ऑर वॉटर करंटच्या विरोधातला जो फ्लो असतो तो प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला स्ट्रीमलाईन बॉडी असलेली बघायला मिळते. पहिलं, दे हॅव एक्झोस्केलेटन in the form of scales. They have scales on their body. त्यांच्या बॉडीवरती काय असतात, स्केल्स प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. ठीक आहे. दे ऑल्सो डू हॅव एंडोस्केलेटन may be formed of bony or cartilage. दोन्ही प्रकारचं असेल, बोननं बनलेलं असेल किंवा कार्टिलेजनं बनलेलं आपल्याला बघायला मिळेल. दे हॅव फॅरिंजियल गिल स्लिट्स आर प्रेझेंट. त्यांच्यामध्ये काय असतात, गिल स्लिट्स असतात. दीज गिल स्लिट्स मे व्हॅरी in the different kinds of the fish. Number of a gill slits may vary. Pair of a gill slits लक्षात ठेवायचं, they are present in pair. They have especially the fins for locomotion. Mostly paired fins are present. Some are unpaired fins are present, but most of the fins are the paired fins. काही आपल्याला पेअर्ड फिन्स असलेले बघायला मिळतात. जसे की पेअर्ड असलेले बघायला मिळतील. पेअर्ड कुठले आणि अनपेअर्ड कुठले बघूयात. पेअर्ड, पेक्टोरल फिन. पुढचे 4 आर्म्स जिथं असतात त्याला काय म्हणायचं, पेक्टोरल फिन असं म्हणायचं. मागचे असतात पेल्विक फिन.
पेल्विक फिन्स असतात. पेक्टोरल आणि पेल्विक हे दोन्ही काय असतात, पेअर्ड असलेले बघायला मिळतात. कॉडल फिन्स आर प्रेझेंट. कॉडल फिन स्टिअरिंग द लोकोमोशन गिअर अप करण्यासाठी आपल्याला असलेले बघायला मिळतात. मागचा सेफ्टीचा जो फिन असतो त्याला काय म्हणायचं, कॉडल फिन असं म्हणायचं. ठीक आहे. तर अशा वेगळ्या प्रकारचे फिन्स असतात. डॉर्सल फिन इज ऑल्सो प्रेझेंट. कधी कधी आपल्याला बघायला मिळतात. फार छान त्यांच्या कवायती तुम्हाला माशांच्या बघायला मिळतील. मुवमेंट वेगळ्या प्रकारची बघायला मिळेल. अँड दॅट मुवमेंट इज ड्यू टू द फिन्स प्रेझेंट इन दॅर बॉडी. क्लिअर. सो when we look into the digestive system complete. लक्षात ठेवायचं, डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे, कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्याला असलेली बघायला मिळते. पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम असलेली बघायला मिळते. बघूयात आपण काय अजून कॅरेक्टरिस्टिक्स असलेल्या बघायला मिळते. when we look into the other nervous system well developed. Nervous system well developed. लक्षात ठेवायचं. They do have well developed olfactory lobes. Well developed, especially olfactory lobes. Olfactory lobes are well developed. हे सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. कारण फिशला दिसण्यापेक्षा त्याच्या स्मेलिंग पॉवरवरती जास्त विश्वास ठेवावा लागतो. बघा, स्मेलिंग पॉवरवरती. असं का? पाण्यामध्ये विजिबिलिटी कमी असते. पाण्यामधून किती लांबचं दिसतं? फार कमी लांबचं दिसतं. मग कशावरती ते डिपेंड असतात? स्मेल. कारण पाण्यामध्ये जे काही केमिकल्स इमिडिएटली मिक्स होतात दे कॅन स्मेल व्हेरी वेल. म्हणून कधी कधी एक फिश आहे त्याला डॉग फिश असंच म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? डॉग फिश. जसं आपले लॅब्राडॉर वगैरे असतं, असे वेगवेगळे डॉग्स आहेत की त्यांची स्मेलिंग पॉवर जास्त आहे. तशा प्रकारची स्मेलिंग पॉवर त्यांच्यामध्ये असलेली बघायला मिळते. म्हणून हे काय, आता कितीही दूर जरी एखादा ॲनिमल असेल आणि त्यांना प्रे आपण म्हणतो त्यांना, की जे ॲनिमल खातात, फिश ज्यांना खातात त्यांना प्रे असं म्हटलं जातं. ठीक आहे, प्रे म्हणूयात आपण. तर ते प्रे ॲनिमल जर जिथं आहे असेल, खूप दूर असेल, तर तिथून त्याला स्मेल येतो. खूप किलोमीटरवरून स्मेल येतो आणि इमिडिएटली तिथं लगेच येतात. बघितलं असतील काही मूव्हीज वगैरे आहेत त्या अशा प्रकारच्या. त्या मूव्हीमध्ये कुठून तरी शार्क आलेला बघायला मिळतो. मध्येच एक मूव्ही आलेली ना मोठी, काय आता आठवत नाही मला, फार ते डायनॉसॉर वगैरे फार गाजलेली ती मूव्ही, आठवत नाही मला. मी बघितली पण आठवत नाही. ठीक आहे. तर त्या मूव्हीमध्ये सुद्धा बघायला मिळत असेल तुम्हाला, तर शार्क मोठे मोठे येतात. जो फास्ट खूप दूर असतात, दिसत नाहीत, पण अचानक शार्क तिथं येतात खाण्यासाठी त्या हिरोला वगैरे, आणि तिथं तुम्हाला लक्षात येतं. वाय दॅट इज सो? दॅट इज बिकॉज ऑफ दे हॅव वेल डेव्हलप्ड ऑलफॅक्टरी लोब्स. वेल डेव्हलप्ड ऑलफॅक्टरी लोब्स आपल्याला यांच्यामध्ये असलेली बघायला मिळतील. बघूयात आपण. सो देर आर डिफरंट काइंड्स ऑफ द अदर्स or respiratory system, we can say respiration through gills. Remember, gills in the pharyngeal gill slits. Pharyngeal gill slits जे असतात त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतात? गिल्स असलेले बघायला मिळतात. Those gills are responsible for the रेस्पिरेशनसाठी गिल्स असलेले बघायला मिळतात. रिप्रोडक्शन when we look at the reproduction, at the time fertilization, especially fertilization process may be external or internal. दोन्ही प्रकारचं आपल्याला असलेलं बघायला, एक्सटर्नल आणि इंटरनल फर्टिलायझेशन दोन्ही असलेलं बघायला मिळेल. when we look into the development is also internal as well as external, direct as well as indirect. स्पेशली बघा, एक्सटर्नल डेव्हलपमेंट असले, फर्टिलायझेशन एक्सटर्नल इंटरनल असलेलं बघायला मिळेल. डेव्हलपमेंट एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट वी आर टॉकिंग अबाउट, आपल्याला एक्सटर्नल किंवा इंटरनल असलेली बघायला मिळते. काही फिशमध्ये एक्सटर्नल असते, म्हणजेच पाण्यामध्ये ते अंडी उगवतात. काही सम आर ओव्हिपॅरस ऑर विव्हिपॅरस.
ओव्हिपॅरस और विव्हिपॅरस लक्षात ठेवा. ओव्हिपॅरस आणि विव्हिपॅरस दोन्हीही प्रकारचे आपल्याला फिश असलेले बघायला मिळतात. बघूयात आपण हे यांचे जे दोन ग्रुप आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला जराशे डिस्कस करायचे आहेत. ठीक आहे, लक्षात राहील. दीज आर द पायसेस. दे हॅव स्पेशल काइंड ऑफ फिन्स फॉर द लोकोमोशन. लोकोमोशनसाठी त्यांच्यामध्ये फिन्स असलेले बघायला मिळतात. बघू, त्याच्यातला पहिला जो ग्रुप आहे दॅट इज द कॉन्ड्रिक्थायसिस. Chondrichthyes. These are the cartilaginous fishes. Cartilaginous fish. त्यांना काय म्हणायचं? Cartilaginous fish because their endoskeleton is cartilaginous. लक्षात ठेवायचं. कार्टिलॅजिनस एंडोस्केलेटन असतं. एक की कॅरेक्टरिस्टिक सांगतोय मी बरं का. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं, बाकीचे सगळे कॅरेक्टरिस्टिक लागू आहेत. याच्यात सगळ्यात महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक काय? एंडोस्केलेटन इज कार्टिलॅजिनस इन नेचर. दुसरी महत्त्वाच्या फक्त कॅरेक्टरिस्टिक सांगतो. याच्यात 4 ते 5 महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक या फक्त याच्यामध्ये सापडतात, इतर फिशमध्ये सापडत नाहीत अशा. ठीक आहे. एक्झोस्केलेटन फॉर्म्ड ऑफ द प्लॅकॉइड टाईप ऑफ स्केल्स. स्केल्स कुठले असतात त्याच्यामध्ये? प्लॅकॉइड स्केल्स असलेली बघायला मिळतात. लक्षात ठेवायचं. प्लॅकॉइड स्केल बॅकवर्ड डायरेक्शन या जास्तीत जास्त सगळ्या जेवढे स्केल्स असतील बॅकवर्ड डायरेक्शनचे असलेले बघायला मिळतात. आता मी काय त्याचं स्ट्रक्चर वगैरे काढून दाखवायची काही गरज नाही तिथं तुम्हाला. प्लॅकॉइड असतात, एक विशिष्ट अशा प्रकारचे प्लॅकॉइड स्केल्स असतात, एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक्स 5 to 7 गिल स्लिट्स आर प्रेझेंट. 5 to 7 पेअर्स ऑफ म्हणा, पेअर्स ऑफ गिल स्लिट्स प्रेझेंट. किती? 5 ते 7 गिल स्लिट्स असतात. These are uncovered with any kind of a structure. These are open, not covered with these gill slits we are talking about. Gill slits are not covered by operculum. Operculum हे कव्हर नसतात, ओपन असतात. कधी शार्क जर बघितला, लक्षात ठेवा, शार्क जर बघितला तर शार्कच्या इथं जरा डोळा जर बघितला, डोळ्याच्या जरा अशा पाठीमागं जर आलो तर इथं अशा छिद्र दिसतात, म्हणजे स्लिट्स दिसतात, ओपनिंग दिसतात, फटी दिसतात. बरोबर. त्या फटी काय असतात? गिल स्लिट्स असतात, डायरेक्ट दिसतात तुम्हाला. मग कधी कधी ते असे ओपन करतात वगैरे, जरा बघायचं. हे नॅशनल जिओग्राफी वगैरे जर बघितली तुम्ही तर तुम्हाला ह्या गोष्टी प्रत्यक्षात बघायला नाही मिळणार, पण तिथं अनुभवायला मिळतील तुम्हाला. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे 5 to 7 पेअर्स ऑफ अ गिल स्लिट्स आर प्रेझेंट. काही फिशमध्ये 5 असतात, काही फिशमध्ये 7 असलेले बघायला मिळतात. ठीक आहे. दे हॅव स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर्स. अदर्स fins. When we look at the fins, caudal fin is heterocircle in nature. Caudal fin कशा प्रकारचा असतो? हेटेरोसर्कल. दे हॅव अनइक्वल लोब्स. त्या फिनचे काय असतात? अनइक्वल लोब्स असतात. बघा, जर मी मागचाच फक्त फिशचा जर पार्ट काढला तर तुम्हाला काय लक्षात येईल? ठीक आहे. मागचा फक्त हे फिन आहे. ठीक आहे. दिस इज द हेटेरोसर्कल बिकॉज वन लोब इज अ लार्जर अँड अनदर लोब इज अ स्मॉलर. एक लोब कसं आहे? लार्ज आहे, दुसरं स्मॉलर आहे. दिस काइंड ऑफ अ स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ हेटेरोसर्कल टाइप ऑफ अ caudal fin is present. ठीक आहे. अदर डिफरंट स्ट्रक्चर्स आर प्रेझेंट. बाकीचे सगळे स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात. डॉर्सल फिन असतात, पेक्टोरल फिन्स असतात, पेल्विक फिन्स असतात. ऑल दोज आर प्रेझेंट. ठीक आहे. सो दिस इज द युनिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस कॉन्ड्रिक्टाइस. कॉन्ड्रिक्टाइसची ही दुसरी युनिक कॅरेक्टरिस्टिक आपल्याला असलेली बघायला मिळते.
These chondric thighs do have a specialized fish or they have unique fishes as well. There are some fishes do have electric organ present. इलेक्ट्रिक ऑर्गन, ह्या इलेक्ट्रिक ऑर्गन असा असतो की त्याला जर टच केला तर शॉक बसतो आणि तो शॉक असा असतो की त्याच्यामध्ये डेथसुद्धा होते. बघा इथे एवढे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपल्याला अमेझिंग ॲनिमलमध्ये आपल्याला कधी कधी हे लक्षात येतं. मग हे यांची स्ट्रॅटेजीच आहे. दे यूज दिस स्ट्रॅटेजी फॉर द किलिंग ऑफ द फूड प्रे और फूड ॲनिमलला किल करण्यासाठी वापरतात. छोटे छोटे फिश आहेत. आता ते काय खायचं कसं त्यांना, तर त्यांना मारायचं पहिलं. मग काय करतात, त्याच्या जवळ जातात, त्याला शॉक देतात. शॉक दिला की ते बेशुद्ध होतो, धरायचा, खायचा. ठीक आहे. इलेक्ट्रिक रे अशा प्रकारचा असलेला बघायला मिळतो. इथं टोरपेडो असं त्याचं नाव आहे. त्याचं एकाचं नाव आपण लिहूया फक्त. टोरपेडो असं त्याचं एक्झाम्पल म्हणून तुम्हाला. नेम ऑफ द फिश इज द टोरपेडो. त्याचं सायंटिफिक नाव काय लिहायची गरज नाही. इलेक्ट्रिक ऑर्गन त्याच्यामध्ये असतात. दीज आर कॉमनली कॉल्ड एज इलेक्ट्रिक रे. त्याला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रिक रे. इन सम केसेस अगेन यू कॅन राईट सम केसेस बॉडी इज डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड. बघा डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड बॉडी असते. आता इथं माउथ इज वेंट्रली प्लेसड. माउथ अजून एक लक्षात ठेवा, माउथ इज वेंट्रली प्लेसड. ह्या सगळ्यांमध्ये माउथ कुठं असतं, खालच्या बाजूला असतं, टर्मिनल नसतं. म्हणजेच आत्ता जो फिश काढला आपण, बघा जर याचं माउथ जर बघितलं, ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा माउथची. माउथ जर बघितलं, समजा हा फिश आहे, ठीक आहे, हा फिश आहे, तर त्याचं माउथ कुठं असतं, इथं असतं. हिअर इज द माउथ ऑफ द ऑल वॉट एवर शार्क यू सी, देअर माउथ इज प्रेझेंट ॲट द लोअर साईड, नॉट ॲट द टिप. बघा कधीही बघायचं, माउथ कुठं असतं, खालच्या बाजूला असतं. आणि इथं गिल स्लिट्स आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतील. गिल स्लिट्स असतात. आता बाकीचे जर फिश बघितलं तर त्याचं माउथ आपल्याला टिपला असलेलं बघायला मिळेल. टर्मिनल माउथ असं म्हणायचं त्याला. हे काय, वेंट्रली प्लेस्ड माउथ असं म्हणायचं. ठीक आहे. वेंट्रली प्रेझेंट माउथ इज वेंट्रली प्लेस्ड. त्याचं माउथ वेंट्रल साईडला प्लेस केलेलं आपल्याला बघायला मिळतं. ही एक युनिक कॅरेक्टरिस्टिक आपल्याला कॉन्ट्रॅक्ट थाईसमध्ये असलेली बघायला मिळते. अगेन टोरपेडो. अगेन अनादर इम्पॉर्टंट characteristic of this is they are dorsoventrally flattened and they also have another kind of a structure. They have poisonous sting. त्याच्यामध्ये पॉयझनस स्टिंग सुद्धा असलेला बघायला मिळतो. ट्रिगॉन नावाचा फिश आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पॉयझनस, याला आपल्याला स्टिंग रे असं म्हटलं जातं. याला काय म्हणायचं, स्टिंग रे. याला काय म्हणायचं, इलेक्ट्रिक रे. बरोबर. आता हा काय करतो, पॉयझनस स्टिंग. खरं तर इलेक्ट्रिक रे मला प्रत्यक्षात पकडता नाही आला कधी, पण पॉयझनस रे किंवा पॉयझनस स्टिंग असणारे रेज पकडले. मी ज्यावेळेस सुरुवातीला रिसर्च करायचो त्यावेळेस आम्ही भरपूर यायचे, ते जाळ्यामध्ये यायचे. मग 2-4 आम्ही सॅम्पल म्हणून पकडायचो. मी त्याचे काटेसुद्धा काढून ठेवले होते माझ्याकडं जपून. ते कुठं गेले ते पॉकेटमध्ये ठेवायचो मी. ते मग पॉकेटच हरवलं, काटे पण हरवले. आता ते कोणाला सापडलं, त्याला काय ते कळालं पण नसेल. ते मी कागदात व्यवस्थित सेफ गुंडाळून ठेवलेलं. पण ते पॉयझनस स्टिंग असलेले बघा. आता हे सुद्धा काय करतात, जसं इलेक्ट्रिक रेच्या बाबतीत सांगितलं, दे आर डुईंग द बायटिंग ऑफ दिस स्टिंग टू द प्रे. They try to bind and these stings are present in the tail region. टेल रिजनमध्ये. आता हे यांचं जर स्ट्रक्चर बघितलं तर हे पतंगासारखे दिसतात बघा. हे असे दिसतात. त्यांची शेपटी असते. इथं तुम्हाला डोळे बघायला मिळतील, इथं आणि इथं तुम्हाला सगळे काटे असलेले बघायला मिळतील मागच्या बाजूला शेपटीवरती. अँड वेन दे वाईप दिस देअर टेल ॲट दॅट टाईम दे कॅन हिट द प्रे and they can sting the prey. In that way the prey will becomes what we can say anesthetized and therefore they can prey on this prey. ठीक आहे. ते प्रेवरती लगेच खायला सुरू करतात. दे फीड ऑन द प्रे. सो दीज आर द मेनी डिफरंट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस कॉन्ड्रिक थाईस. कॉन्ड्रिक थाईच्या ह्या सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी असलेल्या बघायला मिळतात.
ठीक आहे. अनदर इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ दिस कॉन्ट्रिक्ट थाईज इज रिलेटेड टू द रिप्रोडक्शन. वेन यू लुक ॲट द रिप्रोडक्शन ॲट दॅट टाईम रिप्रोडक्शन इज इंटरनल. हे कसं असतं? फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन कसं असतं? इंटरनल. डेव्हलपमेंट इज ऑल्सो इंटरनल. ठीक आहे. अँड दीज आर द विविपॅरस animal fish, viviparous fishes, because they directly gives birth to their young ones. They gives directly birth to their young ones. त्यांचे young ones छोट्या पिल्लांना जन्म देतात. डायरेक्ट डेव्हलपमेंट असते. फर्टिलायझेशन इंटरनल असतं आणि डेव्हलपमेंटसुद्धा इंटरनल आतमध्येच होते. त्यांनासुद्धा युटेरस असतं आणि त्या युटेरसमध्ये डेव्हलपमेंट होते आणि डायरेक्टली त्यांच्या छोट्या पिल्लांना जन्म देतात. म्हणून त्यांना काय म्हणायचं? विविपॅरस असं म्हणायचं. ठीक आहे. दीज कॉन्ट्रिक्टायसिस आर द विविपॅरस फिशेस. क्लिअर? सो दीज आर द कॉन्ट्रिक्टाइस कार्टिलेजिनस फिशेस, कॉमनली कॉल्ड एज अ कार्टिलेजिनस फिशेस. कार्टिलेजनं बनलेले त्यांचं एंडोस्केलेटन असतं म्हणून त्याला कार्टिलेजिनस फिशेस असं म्हणायचं. सेकंड क्लास of this super class phylum, super class Pisces is the Osteichthyes. Osteichthyes, these are the bony fishes. These are commonly called as the bony fishes because सेम आता तोच पॅटर्न आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं स्केलेटन आहे? एंडोस्केलेटन काय असेल? आता एंडोस्केलेटन कशाचं असणार आहे? इथं लक्षात द्यायचं. एंडोस्केलेटन इज फॉर्म्ड ऑफ अ बोनी एंडोस्केलेटन. बोन्स न तयार झालेले असतात, काटे असतात. ठीक आहे. हे थोडंसं वेगळं असतं म्हणून आपल्याला याला बोनी एंडोस्केलेटन असलेले बघा मिळतात. बोन्स असतात त्यांच्यामध्ये. जर मोठा फिश घेतला तर डायरेक्ट बोन्स असतात. जे फिश खातात त्यांना माहीत असेल की जर मोठा फिश असेल तर त्यांचे काटे मोठे असतात. दोज आर जस्ट लाईक अ बोन्स. काटे म्हणण्यापेक्षा बोन्सच म्हणायचं त्यांना. जसे आपल्या रिब्ज असतात तशा त्यांच्या रिब्ज असतात. असं म्हटलं तर काय हरकत नाही. ठीक आहे. छोटे दिसतात म्हणून आपण त्यांना काटे म्हणतो. फिशला राग येत असेल, माझ्या बोन्सला काटे म्हणतात. हे खायचं तर गप खा, काटे म्हणताय रे. दीज आर द बोन्स. माझ्याकडे बोन्स आहेत. आपण म्हणतो ना ही इज सो बोनी. बोनी म्हणजे हार्ड अँड स्ट्रॉंग असा असतो. बोनी म्हणजे काय असतो? एखाद्याला विशेषण बोनी हे विशेषण जर लावलं तर काय म्हणायचं त्या माणसाला? हार्ड अँड स्ट्रॉंग. तर म्हणा मला कमकुत. काटे म्हणजे टोचणारे. अरे टोचण्यासाठी थोडेच मी ठेवलेत, माझ्या बॉडीसाठी ठेवलेत. आणि ॲक्च्युली ते टोचण्यासाठी नसतातच. ठीक आहे. काटे हे टोचण्यासाठी असतात पण त्यांचे काटे, फिशचे काटे हे टोचण्यासाठी नसतात. त्यांनी सपोर्टिंग मटेरियल आहे. ते ॲक्च्युली सपोर्टिंग मटेरियल आहे. बरोबर. काटे हे टोचण्यासाठी असतात, खाणाऱ्याला टोचायला पाहिजेत पण त्याच्यासाठी तयारच केलेले नाहीत त्यांनी. ठीक आहे. त्यांना प्रोटेक्शनसाठी वेगवेगळे मेकॅनिझम आहेत. ओके ठीक आहे. जस्ट हां. एंडोस्केलेटन, बोनी. एक्झोस्केलेटन formed of two different kinds of the scales. These are the ctenoid and cycloid type. दोन प्रकारचे असतात. टेनॉइड स्केल्स आणि सायक्लॉइड स्केल आपल्याला बोनी फिशेसमध्ये बघायला मिळतात. आता बघा त्याच्यामध्ये कुठले अगोदरच्या याच्यामध्ये कॉन्ट्रिक्टाइसमध्ये कुठल्या प्रकारचे स्केल सांगितले होते आपण? प्लॅकॉइड. लक्षात ठेवायचं. हे डोक्यातच ठेवायचं. डायरेक्ट आता डिफरन्शिएशन करून टाकायचं. दोन कॅरेक्टर्स जरी तुम्हाला विचारला डिस्टिंग्विश बिटवीन द कॉन्ट्रिक्टाइस अँड ऑस्ट्रिक्टाइस, कॅन यू राईट 10 सेंटेन्सेस? अपोजिट सेंटेन्सेस फक्त लिहून टाकायचे, काही करायचं नाही त्याच्यामध्ये. अपोजिट सेंटेन्ससाठी लक्षात ठेवायचं. बोनी आहे तिकडं कार्टिलेजन, इकडं एक्झोस्केलेटन, टेनॉइड, सायक्लॉइड, तिकडं प्लॅकॉइड. बस एवढंच लक्षात ठेवायचं. आता त्याच्यानंतर गिल स्लिट्स. देअर आर अबाउट 4 to 5 pairs of gills are present. Remember, gill slits, pairs of gills असं म्हणतोय मी. ठीक आहे. अँड दे आर गार्डेड विथ अ ओपर्क्युलम प्रेझेंट. बघा
त्याच्यामध्ये ओपरक्युलम होतं का? नव्हतं. ओपन दिसायचे, ते ओपनली दिसायचे, बरोबर. म्हणजे आत्ता जर आपण कुठल्याही फिशचे जर गिल्स बघायला गेलो तर आपल्याला गिल्स स्लिट्स दिसत नाही, एकच त्याच्यावरती कव्हर दिसतं, कल्ले आपण असं म्हणतो, आपण कल्ला म्हणतो, ठीक आहे. असा त्याच्यावरती एक हार्ड बोनी प्लेट असते अँड दॅट हार्ड बोनी प्लेट इज नथिंग बट द ओपरक्युलम. म्हणजे जर आता जर फिश बघितला, आपण कुठलाही फिश जर बघितला, समजा हा फिश जर बघितला तर तुम्ही अशा प्रकारचं इथं एक स्ट्रक्चर तुम्हाला काढावंच लागतं, ठीक आहे. अशा प्रकारचं थोडंसं वेगळं असं स्ट्रक्चर आपल्याला इथं काढावं लागतं. व्हॉट इज दिस स्ट्रक्चर? इट इज अ हार्ड बोनी प्लेट. इथं डोळा असेल, डोळ्याच्या मागच्या बाजूला आपल्याला हार्ड बोनी प्लेट असते. इफ वी ओपन दिस प्लेट, ही जर प्लेट ओपन केली तर वी कॅन सी द गिल्स ऑफ दिस फिश, ठीक आहे. ह्या फिशचे गिल्स आपल्याला दिसतात. सो ओपरक्युलमच्या खालच्या बाजूला आपल्याला गिल्स आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात, ठीक आहे. म्हणून आपल्याला यांना काय म्हणायचं? गिल स्लिट्स आर 4 to 5. आपल्याला गिल्सचे पेअर असलेले बघायला मिळतात. बट दॅट गिल स्लिट्स, ऑल गिल स्लिट्स आर प्रोटेक्टेड बाय द ओपरक्युलम, बोनी कव्हर, ठीक आहे. बोनी कव्हरनं आपल्याला कव्हर केलेले बघायला मिळतात. लक्षात ठेवायचं. आता दोन्हीही आपल्याला जरा थोडंसं वेगळं अजून एक कॉन्सेप्ट सांगायची राहिली. हॅबिटॅट, दीज ऑल आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स. त्याच्यात पण राहिलं सो जनरल कॅरेक्टरिस्टिक फायसेसचे आहेत, त्याच्यामध्ये लिहायचं ॲक्वॅटिक असतात पहिली, आणि दुसरी गोष्ट आपल्याला असतात ते मरीन आणि फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा प्रेझेंट असतात, ठीक आहे. आता बोनी फिशेस, मोस्ट ऑफ द बोनी फिशेस आर प्रेझेंट इन द फ्रेश वॉटर. मोस्ट ऑफ दे आर ऑल्सो प्रेझेंट इन द मरीन वॉटर और साल्ट वॉटर. साल्ट वॉटरमध्ये सुद्धा असतात. ही एक गोष्ट जरा थोडीशी तिथं कुठेतरी लक्षात ठेवा, नोट डाऊन करा, ठीक आहे. हां, पुढं जर गेलो तर आपल्याला लक्षात येईल काय, डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे, त्याच्यामध्ये काही आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. सर्क्युलेटरी सिस्टीमसुद्धा प्रेझेंट आहे. ह्या सगळ्यांमध्येच आपण अजून एक गोष्ट आपण ॲड करूयात, म्हणजे कॉमन कॅरेक्टरिस्टिकमध्ये ॲड करा. हार्ट, प्रेझेन्स ऑफ द हार्ट. हार्ट इज टू चेंबर्ड. लक्षात ठेवा. फिश, दोन्ही प्रकारच्या फिशमध्ये, आता आठवलं म्हणून सांगतो, मग आठवलं नाही मला. हार्ट कसं असतं? टू चेंबर्ड असलेलं बघायला मिळतं. कुठले कुठले चेंबर असतील? एक असतो एट्रियम आणि दुसरा असतो व्हेंट्रिकल. दोन असतात, एक एट्रियम आणि दुसरा व्हेंट्रिकल. आपल्याला दोन्हीमध्ये ही कॅरेक्टरिस्टिक कॉमन आहे म्हणून मी वेगळी आता मेन्शन करतो आहे, ठीक आहे. टू चेंबर्स आर प्रेझेंट. एक एट्रियम किंवा ऑरिकल म्हटलं तरी चालेल, आणि व्हेंट्रिकल. अनदर इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस हार्ट इज अ व्हेनस टाईप ऑफ अ हार्ट. हे हार्ट कसं असतं? व्हेनस टाईप. लक्षात ठेवायचं, व्हेनस टाईप ऑफ अ हार्ट. हार्टचा कुठला टाईप आहे? व्हेनस टाईप आहे. वाय इट इज कॉल्ड एज अ व्हेनस टाईप? बिकॉज दिस हार्ट ओनली पंप द व्हेनस ब्लड ऑर डिऑक्सिजिनेटेड ब्लड. व्हेन्समध्ये जे ब्लड असतं ते कसलं ब्लड असतं? डिऑक्सिजिनेटेड ब्लड असतं, बरोबर ना. जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला आहे याची, कधीतरी झालं असेल. व्हेन्समध्ये डिऑक्सिजिनेटेड ब्लड असतं आणि आर्टरीजमध्ये ऑक्सिजिनेटेड ब्लड असतं, बरोबर ना. तर या हार्टमध्ये कसलं ब्लड असतं? डिऑक्सिजिनेटेड, अँड देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ व्हेनस टाईप ऑफ अ हार्ट. इट ओनली पंप्स अँड सर्क्युलेशन इज सिंगल सर्क्युलेशन इज देअर because blood passes through this heart only once. ठीक आहे. ह्या हार्टमधून ब्लड किती वेळा पास होतं? एकदाच पास होतं, दुसऱ्यांदा पास होत नाही. म्हणजेच काय होणार? साधं सिंपल असतं. सपोज हिअर इज अ हार्ट आणि दुसरे इकडं सिस्टीम्स आहे, बॉडी आहे. एकदा ब्लड काय होतं? इकडं डायरेक्शन बघा, साधं सिंपल डायरेक्शन असतं, आणि इथं गिल्स असतात, गिल्स आहेत, ठीक आहे. आता गिल्स म्हटलं की डायरेक्शन बदलायला पाहिजे आपल्याला, ठीक आहे. डायरेक्शन बदललं. सिस्टीम, हार्ट कोणाला पंप करतं ब्लड? गिल्सला. गिल्समधून कुठे जातात? सिस्टीम्सला, बॉडीला जातात, ठीक आहे. बॉडीकडून कुठे येतं? हे डिऑक्सिजिनेटेड आहे, हे ऑक्सिजिनेटेड ब्लड आहे. म्हणजे इथून इथपर्यंत काय? गिल्सपासून बॉडीपर्यंत ऑक्सिजिनेटेड आहे, आणि ऑक्सिजिनेट किंवा सिस्टीम्सपासून हार्टकडे येणारं सगळं ऑक्सिजन वापरला आणि त्याच्यानंतर हार्टकडे येतं डायरेक्ट, ठीक आहे. म्हणून हार्टमध्ये कायम डिऑक्सिजिनेटेड ब्लड येतं, म्हणून त्या प्रकारच्या हार्टला आपण काय म्हणतो? व्हेनस टाईप ऑफ अ
हार्ट असं म्हणतो. ही एक गोष्ट इथं कायम लक्षात ठेवून टाकायची, कॉमन दोन्हीही फिशमध्ये आपल्याला लक्षात ठेव. सर्क्युलेटरी सिस्टीम, आपल्याला दुसरी ही सिस्टीम आपल्याला त्या पद्धतीनंच नर्वस सिस्टीम इज ऑल्सो वेल डेव्हलप्ड. पुन्हा मी लिहित नाही त्याच्यातले जे काही पार्ट्स आहेत. हिअर वी कॅन हॅव ओनली वन टाईप ऑफ अ मॉडिफिकेशन विथिन द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. रिप्रोडक्शन when we look at the fertilization एक्सटर्नल. फर्टिलायझेशन कसं असतं, एक्सटर्नल असलेलं बघायला मिळतं, बाहेर होतं. इन द वॉटर व्हॉट हॅपन्स, मेल अँड फिमेल कम्स टुगेदर, फिमेल लेज एग अँड मेल स्प्रे द स्पर्म्स ऑन द स्पॉन ऑफ अ एग. एगचं जे मांस असतं त्या मांसवरती एग अंडी असतात, भरपूर अंडी असतात, गुच्छ असतो अंड्यांचा, त्याला काय म्हणायचं, एग स्पॉन असं म्हणायचं. त्या स्पॉनवरती काय केला जातो, मेल येतो आणि मेल काय करतो, स्पर्म त्याच्यावरती ओततो. एवढंच आपल्याला असलं. अँड देअर कॅन बी द फर्टिलायझेशन आउटसाइड द बॉडी विथ इन द वॉटर अँड देअर फॉर इट इज अ एक्सटर्नल टाईप ऑफ अ फर्टिलायझेशन. डेव्हलपमेंट इज ऑल्सो एक्सटर्नल. फिशची डेव्हलपमेंटसुद्धा कुठं होते, बाहेर होते, एक्सटर्नल होते. पाण्यामध्येच फिशची पिल्ली तयार होतात, लक्ष ठेवायचं. त्याच्यामध्ये नाही, त्याच्यामध्ये पॅरेंटल केअर आपल्याला असलेली बघायला मिळते काही फिशमध्ये. मग काही फिश असतात, काही स्पेसिफिक फिश असतात, त्यांचे मेल काय करतात, अंडी तोंडामध्ये उभवतात. काय करतात बघा, फादरचा रोल तिथं कसा असतो, अंडी सगळी घेतो तो फादर आणि तोंडामध्ये ठेवतो आणि खूप दिवस तोपर्यंत काही खात नाही, पित नाही, काही नाही. जोपर्यंत त्या अंड्यामधून पिल्ली बाहेर येत नाही तोपर्यंत काही करत नाही. आणि मग पिल्ली आली की मग बाहेर सोडतो. त्याला ते टाईम ठरलेला असतो त्यांचा, एक 20-30 दिवस असा टाईम ठरलेला असतो आणि नंतर 20-30 दिवसानंतर ती पिल्ली बाहेर सोडतो. एवढे पॅरेंटल केअर काही फिशमध्ये असलेली बघायला मिळते. छोटी अशी पिल्ली बाहेर येतात आणि मग तो खायला सुरू करतो. पण जोपर्यंत छोटी पिल्ली आहेत तोपर्यंत पिल्ली लगेच काही भीती वाटली की लगेच आतमध्ये जाऊन बसतात तोंडात. मग काय खायचं नाही, लगेच तो तोड मिटवून घेतो. असे काही फिश आपल्याला असलेले बघायला मिळतात. काही फिश पाठीवरती पिल्लांना वागवतात, पाठीवरती जवळ असे पण आहे, त्यांना प्रोटेक्शन देतात. त्यांचं पिल्लांचं स्कूल असतं, पॅरेंटल केअर छोटं असते बऱ्याच वेळा. आणि काही फिमेल्स अशा आहेत की दे गार्ड देअर स्पॉन, जिथं अंडी घालतात त्या ठिकाणी जाऊन तिथं बसतात कायम. फिमेल्स प्रोटेक्ट करतात, कारण अंडी न्यूट्रिशियस असतात म्हणून कुठलाही ॲनिमल येऊन अंडी खाऊ शकतो. त्याच्यामुळं तिथं प्रोटेक्शन कायम दिलेलं बघायला मिळतं. असे सुद्धा पॅरेंटल केअरसुद्धा आपल्याला असलेली बघायला मिळतात. अगेन यू कॅन पुट अनदर वर्ड हिअर. दीज आर द ओव्हीपॅरस असतात. हे काय असतात, ओव्हीपॅरस असलेली बघायला मिळतात. ऑस्ट्रिकथाईस आर द ओव्हीपॅरस फिशेस. क्लिअर. तर अशा प्रकारचे काही महत्त्वाचे कॅरेक्टर्स, 5-7 कॅरेक्टर्स याच्यामध्ये ॲड करायचे आपल्याला आहेत. क्लिअर. सो दीज आर द फिशेस of a different type. They are limbless animals. These are called as a limbless animal. And for the movement and or locomotion, they do have fins. Fins are present. Clear? Okay. Another important फिनच्या याच्यावरून आठवलं, कॉडल फिन. कॉडल फिन इज अ होमो सर्कल. एक अजून कॅरेक्टरिस्टिक त्याच्यात ॲड करा, कॉडल फिन. कुठं, ऑस्ट्रिकथाईसमध्येच. ऑस्ट्रिकथाईसमध्येच काय करायचं आहे, कॉडल फिन. कॉडल फिन आता इथं कसं आहे, होमो सर्कल लक्षात ठेवायचं. होमो सर्कल. आता होमो सर्कल कसा असेल, बोथ द लोब्स आर इक्वल इन साईज. बोथ लोब्स इक्वल साईजचे असलेले बघायला मिळतात. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. आणि हे वेगवेगळ्या कारणासाठी असलेलं बघायला मिळतं. बघा याच्यातसुद्धा थोडाफार बदल असतो, थोडाफार किंचितसा बदल असतो. म्हणजे वरचा थोडासा मोठा असेल आणि खालचा थोडासा छोटा असेल, एकदम छोटा आणि एकदम मोठा नाही. दीज आर फीडिंग ॲट अ डिफरंट लेवल्स और डिफरंट रेंज ऑफ द वॉटर कॉलम. काही हे फिश असतात, बॉटमला पण खातात, वरती पण खातात, खाली पण खातात, सगळीकडे खातात. पण शार्क जर बघितले, दे आर ऑलवेज प्रेझेंट इन द डीप वॉटर्स. शार्क
असतात किंवा ऑस्टिक कॉन्ड्रिक्टाइस आहेत ते डीप वॉटरमध्ये असतात आणि ते त्यांना खालचं खायचं असतं. आणि खालचं खायचं म्हटलं तर कसं खाणार, खालीच जायला पाहिजे ना, म्हणून ते फिश वरचा जो फिन आहे तो मोठा असलेला बघायला मिळतो. तर ही एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची. कॉडल फिन होमो सर्कल आणि कॉन्ड्रिक्टाइसमध्ये हेटेरो सर्कल असलेला बघायला मिळतो. ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक आपल्याला पायसेसच्या असलेला बघायला मिळतो. सो दीज आर द पायसेस. नेक्स्ट सुपर क्लास इज द टेट्रापोडा. टेट्रापोडा. टेट्रापोडा याच्या अगोदर म्हटलं मी आता 4 limbs आर प्रेझेंट. 4 limbs बिकॉज टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दिस वर्ड टेट्रा. टेट्रा आपल्याला माहीत आहे टेट्रा 4 limbs आर प्रेझेंट. ठीक आहे, पण आपण सांगताना कसं सांगणार 2 pairs ऑफ limbs प्रेझेंट. 2 pairs ऑफ limbs प्रेझेंट. 2 pair ऑफ limbs प्रेझेंट. 2 पेअर लिम्सची आपल्याला इथं प्रेझेंट असलेली बघायला मिळतात टेट्रापोडामध्ये. ठीक आहे, एवढं साधं सिंपल कॅरेक्टरिस्टिक लक्षात आलं की सम हॅव लॉस्ट देअर लिम्स ड्युरिंग द इव्होल्युशन. सम लॉस्ट देअर लिम्स इन or during evolution. तुम्हाला सापाची बहीण माहिती आहे? साप सुरळी वगैरे म्हणतो आपण, ते सापासारखे दिसते पण त्याला पाय असतात. काय म्हणता तुम्ही काय म्हणता त्याला? ते मला पण तुम्ही वेगळं काहीतरी नाव म्हणता इकडं कोल्हापूरकडं. साप सुरळी असा. गणपती. हां गणपती. हां आता आठवलं मला, गणपती म्हणता तुम्ही, बरोबर ना? तो आम्ही साप सुरळी असं म्हणतो. ते जरा थोड्याशा रिजननुसार बदलतात ते. मी कधी कधी असं गणपती, याला गणपती, अरे मग त्या श्री गणेशाला काय म्हणायचं मला प्रश्न पडला. ठीक, ओके, इट्स ओके. ती लक्षात ठेवायची. सेम तसे साप होते. जस्ट टू इमॅजिन साप कसे होते तसे होते. त्याचे पाय छोटे छोटे असतात ना. पाय मोठे असतात का साप सुरळीचे? नसतात, छोटे छोटे असतात, फार छोटे असतात. त्याच्यासारखेच अगोदर पाय आपल्याला स्नेक्सला होते. पण काय झालं, सतत स्नेक्सला काय व्हायला लागलं की अटॅक व्हायला लागला. स्नेकला आत्ता आपण भीतो, पण अगोदरचे फार डेंजर होते. स्नेक्सला खायचे डायरेक्ट. असे ॲनिमल्स त्यांचे शत्रू होते आणि स्नेकला भिवून बिळात घुसायला लागायचं. भीतीनं प्रोटेक्शन काय केलं पाहिजे. स्नेक्स तर प्रोटेक्शन करू शकत नाहीत. लक्षात ठेवा, स्नेक्स अजिबात स्वतःचं प्रोटेक्शन करू शकत नाहीत. म्हणून तर त्यांना पॉयझनस फँग दिलेला आहे किंवा पॉयझनस टीथ दिलेले आहेत, म्हणून ते डेंजरस असे वाटतात. पण तसं बघायला गेलं तर स्नेक्स आपलं काहीच वाकडं करू शकत नाहीत, असंच मी म्हणतो डायरेक्ट. ठीक आहे का? तर आपल्यामध्ये त्याच्यामध्ये किती डिफरन्स आहे. आपण भ्यायचं आहे काय? डायरेक्ट भ्यायचंच नाही. तो चावू शकतो. कुठं चावू शकतो? आपण जर त्याला चान्स दिला तर. आपण जर दुर्लक्ष केलेलं असेल तर चावू शकतो. नाहीतर का चावायचं काय, त्याची काय बिशाद आहे चावायची, दम नाही त्याच्यामध्ये एवढा. आणि त्याचं उदाहरण सगळं इव्होल्युशनमध्ये येतं आहे, लक्षात ठेवा. ज्यावेळेस ते अगोदर इव्होल्युशनमध्ये होते त्यांना छोटे छोटे पाय होते आणि ते पळू शकत नव्हते, एवढे फास्ट पळू शकत नव्हते. आणि म्हणून काय झालं, त्याचे पाय अजून छोटे होत गेले. कशासाठी? बिळात घुसण्यासाठी. बिळात घुसताना काय व्हायचं, पाय आडवे यायचे, त्रास व्हायचा. बघा छोट्या याच्यातून आतमध्ये जाताना आपल्याला हात वगैरे त्रासदायक होतात, म्हणून त्यांना पाय जे होते ते आडवे यायचे आणि बिळात घुसताना त्रास व्हायचा. मग त्यांनी काय करून घेतलं, स्वतःचे पाय नष्ट करून घेतले. हळूहळू इव्होल्युशनमध्ये काय झालं बघा. सो दे हॅव लॉस्ट. म्हणून अजूनसुद्धा जर आपण सापाचा सापळा जर बघितला त्याच्यामध्ये बोन्स बघायला मिळतात, छोटे छोटे बोन्स बघायला मिळतात त्याच्या. दोज आर रिप्रेझेंटिंग द लिम्स, प्रेझेंट ऑफ द लिम्स. सो 2 pairs ऑफ लिम्स, रेसिड्युअल और वेस्टिजियल लिम्स आर प्रेझेंट इन द स्नेक बट external limbs are absent. So these have limbs, therefore we have included them into the tetrapoda. Otherwise right now they are limbless animal. आता सध्या ते लिम्बलेस ॲनिमलमध्ये आपण सांगतो, पण ते टेट्रापोडाचेच मेंबर आहेत असं आपण त्याला लक्षात घेतो. ठीक आहे. सो दिस टेट्रापोडा कॅन बी डिवायडेड इंटू द 4 डिफरंट क्लासेस. 4 वेगळ्या प्रकारचे क्लासेस आपल्याला ह्या टेट्रापोडाचे असतात. कुठला आहे? एक याच्या सुरुवातीचा ॲम्फिबिया, त्याच्यानंतरचा रेप्टिलिया, त्याच्यानंतरचा एव्स आणि त्याच्यानंतरचा मॅमेलिया.
ठीक आहे, 4 क्लासेस आहेत. त्याच्यातला पहिला घेऊयात आपण. मी पुन्हा काही लिहित नाही क्लास, तो इथं सगळे क्लास एकत्र लिहित नाही. आपण डायरेक्ट क्लासला सुरू करूयात. ॲम्फिबिया. ॲम्फिबिया, क्लास ॲम्फिबिया. These are the animals which can survive on land as well as in water. Present on land and in or as well as असंच म्हणा, as well as in water. Remember, amphibia are the intermediate in the terrestrial and aquatic life. दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला याच्यामध्ये महत्त्वाची काय असलेली बघायला मिळते. दीज ॲनिमल्स ॲम्फिबिया डू देअर रिप्रोडक्शन इन द वॉटर, देअरफॉर दे आर ॲक्वॅटिक. आता काय म्हणजे प्रश्न कसे तयार होतात बघा. कधी कधी तुम्ही काय म्हणाल, आपण पण पाण्यामध्ये जातोच की, पोहत नाही की आपण, आणि पुन्हा जमिनीवर येतो. मग आपण टेरेस्ट्रियल आणि आपण ॲम्फिबियन का नाही आहेत? बरोबर. किंवा कितीतरी प्राणी आहेत, पाण्यामध्ये जातात, पोहतात, मस्तपैकी राहतात. दुसरा हिप्पो पाण्यामध्ये राहू शकतो, जमिनीवर राहू शकतो. माहिती आहे हिप्पो कशामध्ये येतो? मॅमल्समध्ये येतो. बरोबर. तो मग ॲम्फिबियन का नाही? मग हे ॲम्फिबियन्स वेगळे, फ्रॉग्स जे आहेत तेच ॲम्फिबियन कसे? ठीक आहे, हा प्रश्न, त्याचं उत्तर आपल्याला इथं लक्षात येईल की दे कॅन कम ऑन द लँड, they can survive in the water in both as well, but they can reproduce only in water. काय म्हणतो बघा, ते काय करतात? रिप्रोडक्शन करतात. कुठं करतात? फक्त इन वॉटर. दे कॅन सर्वाइव्ह बोथ ऑन द लँड अँड वॉटर, बट दे कॅन रिप्रोड्यूस ओनली इन वॉटर. दे रिक्वायर वॉटर अँड वॉटर, अदरवाईज दे कांट रिप्रोड्यूस. फर्टिलायझेशन फक्त वॉटरमध्ये होतं. म्हणून लक्षात ठेवायचं, पाऊस पडला की बेडकांची संख्या वाढते. का वाढते? पाण्याचं प्रमाण वाढतं, बेडकांची संख्या वाढलेली बघायला मिळते. ठीक आहे, हे काय होतं? तर रिप्रोडक्शन पाण्यामध्ये होतं, म्हणून त्यांना आपण ॲम्फिबियन म्हणतो. लक्षात ठेवायचं. नाहीतर मला सुद्धा असेच प्रश्न पडलेले की म्हटलं मग आपल्याला ॲम्फिबियन का म्हणायचं नाही? आपण पाण्यामध्येही जाऊ शकतो, राहू शकतो. नंतर हिप्पो आहे, कितीतरी फिश आहेत, सच ॲज अ डॉल्फिन. डॉल्फिनला फिश म्हणत नाही, लक्षात ठेवा. फिश आता मी म्हणतो आहे, पण डॉल्फिन इज नॉट फिश. डॉल्फिन हा फिश नाही आहे, मॅमल आहे. बरोबर. व्हेल, मोठे मोठे व्हेल्स आहेत, दीज आर नॉट फिश. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. व्हेल इज नॉट फिश, हे सुद्धा कुठंतरी मेन्शन करून ठेवा. व्हेल इज नॉट, ते आपण मॅमल्समध्ये घेऊयातच, त्याची कॅरेक्टरिस्टिक काय असतात ते. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला जर लक्षात आल्या तर आता आपण याला ॲक्वॅटिक म्हणायचं की टेरेस्ट्रियल म्हणायचं? ते ॲक्वॅटिक झाले. बरोबर. आता त्यांचं फर्टिलायझेशन पण त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये होतं. लक्षात ठेवायचं, बॉडीच्या आतमध्ये आपल्याला झालेलं बघायला मिळतं. म्हणून त्यांना पाण्याची गरज लागत नाही. कशासाठी? रिप्रोडक्शनसाठी. ज्यांना पाण्याची गरज लागते रिप्रोडक्शनसाठी त्यांना ॲक्वॅटिक असं म्हणायचं. ठीक आहे, आणि राहण्यासाठी सुद्धा ते पाण्यातच असतात कायम, त्यांनाच फक्त ॲक्वॅटिक म्हणायचं. म्हणजेच सर्वायवल ॲज वेल ॲज रिप्रोडक्शन ऑकर्स इन ओनली इन द वॉटर, देन दे आर ॲक्वॅटिक. रिप्रोडक्शन अँड सर्वायवल ऑकर्स ऑन द लँड, दे आर टेरेस्ट्रियल. काय म्हणतो बघा मी, ज्यांचं सर्वायवल पण लँडवरती होतं आणि रिप्रोडक्शन ही लँडवरती होतं, ते काय झाले? टेरेस्ट्रियल झाले. बरोबर. आणि ज्यांचं रिप्रोडक्शन पाण्यामध्ये होतं पण ते सर्वाईव्ह टेरेस्ट्रियल म्हणजेच लँडवरती होतात, अशांनाच काय म्हणायचं आपण? ॲम्फिबियन्स असं म्हणायचं. ॲम्फी मिडल. ॲम्फी म्हणजे काय? मिडल, इन बिटवीन, इन बोथ टुगेदर, ह्या दोन्हीच्या मधला, उभय असं म्हणतो त्याला आपण. काय म्हणतो? उभय, उभयचर असं म्हणतो. बरोबर. तर ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथं ॲम्फिबियामध्ये लक्षात ठेवायचं. पहिलं, प्रेझेंट ऑन लँड ॲज वेल ॲज इन द वॉटर, दोन्ही ठिकाणी आपल्याला असलेलं बघायला मिळतं. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवायची, दे रिक्वायर्स वॉटर फॉर देअर फर्टिलायझेशन, देअर रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनसाठी त्यांना वॉटर लागतं म्हणजे लागतंच, त्याच्याशिवाय त्यांचं रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. ठीक आहे. सेकंड इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक वी कॅन पुट हिअर, स्किन और एक्झोस्केलेटन असं म्हणूयात.
skeleton absent. Exoskeleton is not present here in this case. यांच्या केसमध्ये आपल्याला एक्झोस्केलेटन ॲब्सेंट असलेलं बघायला मिळतं. These are the tetrapods or these are the chordates which do not have a exoskeleton. लक्षात ठेवायचं, हे असे एक टेट्रापोडा किंवा कॉर्डेट आहेत की ज्यांच्यामध्ये एक्झोस्केलेटन नसतं. ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. याच्या अगोदर तुम्ही कॉर्डेटमध्ये युरो कॉर्डेटा बघितला, त्याच्यावरती एक्झोस्केलेटन होतं, ट्युनिसिननं तयार झालेलं, म्हणून त्यांना ट्युनिक असं म्हणायचं. बरोबर. दुसरे होते स्किन होती, वेगळ्या प्रकारची स्किन आपल्याला लॅन्सिओलेटमध्ये सुद्धा असलेली बघायला मिळेल, सिफॅलोकॉर्डेटमध्ये. आणि त्याच्यानंतर सायक्लोस्टोमाटामध्ये सुद्धा आपल्याला स्किन असलेली बघा, स्केल्स असलेली, स्केल्स नव्हते पण जरा थोडंसं स्किन रफ असलेली बघायला मिळाली. ठीक आहे. आणि फिशमध्ये तर स्केल्स हेच आपल्याला एक्झोस्केलेटन असलेलं बघायला मिळालं. पण ॲम्फिबियामध्ये आपल्याला स्केलेटन प्रेझेंट असलेलं बघायला मिळत नाही. देन व्हॉट इज देअर? द स्किन, they have a skin, that skin is smooth, glandular and moist. तीन गोष्टी स्किनच्या बाबतीत, तीन गोष्टी लिहायच्या. एक, स्मूथ असते, एकदम गुळगुळीत असते. ठीक आहे. दुसरी, ग्लँड्युलर असते, इट सिक्रीट्स अ म्युकस. ते काय सिक्रेट करतात? म्युकस सिक्रेट करतात. अँड इट इज अ मॉइस्ट, सतत ओली असते. ठीक आहे. आपलीसुद्धा ओलीच असते, पण आपलीसुद्धा ग्लँड्युलर आहे. ठीक आहे. पण आपल्यामध्ये मात्र एक्झोस्केलेटन असतं, आपल्या स्किनमध्ये मात्र एक्झोस्केलेटन असतं. तुम्ही म्हणणार कुठलं एक्झोस्केलेटन असतं? दोज आर द हेअर्स. बरोबर. हेअर्स आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. तर अशा प्रकारच्या गोष्टी, पण त्यांच्यामध्ये हेअर्स नसतात, म्हणून त्यांची जरी आपल्यासारखीच स्किन असली तरी ती काय असते? स्मूथ, ग्लँड्युलर अँड मॉइस्ट. अँड दिस स्किन इज रिस्पॉन्सिबल फॉर द रेस्पिरेशन ॲज वेल. ही कशासाठी महत्त्वाची असते? रेस्पिरेशनसाठी सुद्धा महत्त्वाची असलेली बघायला मिळते. दे डू रेस्पिरेशन. ठीक आहे. बॉडी, त्यांची बॉडी जर बघितली, बॉडी डिव्हिजिबल इन टू द हेड, ट्रंक अँड टेल. हेड, ट्रंक अँड टेल, तीन गोष्टी आपल्याला याच्यामध्ये असलेल्या बघायला मिळतात. ठीक आहे. कधी कधी आपल्याला ह्याच्यामध्ये हेड, नेक मात्र आपल्याला असलेली बघायला मिळत नाही. यांच्यामध्ये नेक इज ॲब्सेंट. नेक रिजन हा ॲब्सेंट असलेला बघायला मिळतो. इन सम केसेस टेल इज लॉस्ड. काही केसमध्ये टेल लॉस्ट झालेली आपल्याला बघायला मिळते. फॉर एक्झाम्पल फ्रॉग. फ्रॉगमध्ये टेल असते पण ती लॉस झालेली असते. जसं आपल्यामध्ये झालेलं आहे तसंच त्यांच्यामध्ये सुद्धा टेल लॉस झालेली आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. पण काही याच्यामध्ये स्टील टेल इज देअर इन द सम ऑफ द ॲम्फिबियन. फॉर एक्झाम्पल सॅलॅमेंडर. सॅलॅमेंडरमध्ये मात्र त्यांची स्वतःची अशी टेल असलेली बघायला मिळते. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आपल्याला त्यांची बॉडी असलेली बघायला मिळते. देन मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द अदर काइंड ऑफ द सिस्टीम्स वी कॅन टॉक अबाउट. फॉर एक्झाम्पल सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम वेल डेव्हलप्ड. सर्क्युलेटरी सिस्टीम वेल डेव्हलप्ड असलेली बघायला मिळते. दे हॅव हार्ट. हार्ट किती चेंबरचं असतं? काय सांगता येईल तुम्हाला? हार्ट इज 3 चेंबर्ड. हार्ट इज 3 चेंबर्ड. इथं आपल्याला हार्ट 3 चेंबरचं असलेलं बघायला मिळतं. 3 मध्ये काय काय असतं? 2 एट्रिया, 2 एट्रियम अँड 1 वेंट्रिकल. 1 वेंट्रिकल. 2 एट्रियम असतात, म्हणजे छोटे चेंबर्स 2 असतात आणि एकच मोठा चेंबर असलेला बघायला मिळतो. ठीक आहे. त्याच्यामुळं याला 3 चेंबर्ड असलं. दे हॅव मिक्स्ड टाईप ऑफ अ ब्लड. ऑक्सिजिनेटेड ब्लड आणि डिऑक्सिजिनेटेड ब्लड दोन्हीही एकत्र मिक्स झालेले बघायला मिळतात. ठीक आहे. याला सेमी व्हेनस हार्ट म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. सेमी व्हेनस हार्ट म्हटलं तरी चालेल. म्हणजे दोन्ही आपल्याला जे ब्लड असतं डिऑक्सिजिनेटेड पण म्हणता येत नाही आणि ऑक्सिजिनेटेड ही म्हणता येत नाही. सेमी ऑक्सिजिनेटेड असं म्हणता येतं. ठीक आहे. बिकॉज व्हॉट हॅपन्स वेन वी लुक इन टू द हार्ट डिटेल्स, इथं 2 चेंबर्स आहेत आणि खाली एक तिसरा चेंबर आहे. ठीक आहे. हा वेंट्रिकल आहे. डिऑक्सिजिनेटेड ब्लड येतं आतमध्ये आणि हे दुसरं ऑक्सिजिनेटेड ब्लड असं म्हणेल. ऑक्सिजिनेटेड इथं
बाहेर, इथून बाहेर पण गेलेलं असतं आणि आतमध्ये पण आलेलं असतं. एका ठिकाणाहून काय होतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड आतमध्ये येतं, ह्या चेंबरमध्ये येईल आणि इथून दुसऱ्या चेंबरमधून काय होईल, इथूनच आपल्याला कुठंच गेलेलं बघायला मिळेल, पुढं लंग्सकडे गेलेलं बघायला मिळेल. बरोबर, लंग्सकडून एका एट्रियममध्ये माघारी येईल काय, ऑक्सिजनेटेड ब्लड. ठीक आहे, आणि तेच इथं येऊन पुन्हा इथून पंप झालेलं बघायला मिळेल सिस्टीमकडं. म्हणून ते काय कॉम्प्लेक्स थोडंसं, इथंसुद्धा डबल सर्क्युलेशन असतं, बट दॅट डबल सर्क्युलेशन सर्क्युलेट्स द सेमी ऑक्सिजनेटेड ब्लड. देअरफॉर वी कॅन से this is the 3 chambered heart is present in this amphibians मध्ये 3 chambered heart present असलेलं बघायला मिळतं. नर्वस सिस्टीम इज वेल डेव्हलप्ड, नर्वस सिस्टीम वेल डेव्हलप्ड असते. रिप्रोडक्शन एक्सटर्नल इन वॉटर. फर्टिलायझेशन बाहेरच होतं, वॉटरमध्ये होतं. दे आर oviparous animals. These are the oviparous. Development is external डेव्हलपमेंट झालेली बघायला मिळते. आता ह्या तर गोष्टी तुम्ही बघितल्याच असतील, कितीतरी डबकी तयार होतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणि तिथं अंडी दिसतात बघा, भरपूर छोटी छोटी डबकी असतात, तिथं अंडी दिसतात, पाण्यामध्ये अंडी दिसतात छोटी छोटी, एकदम जेली सबस्टन्स असा जर पाण्यावरती असेल तर दोज आर द एग्ज ऑफ दिस फ्रॉग्स. किंवा टोड असतात आपल्याकडे, फ्रॉग कमी, टोड जास्त असतात. त्या टोडचं मांस असलेलं बघायला मिळतं, जेली लाईक सबस्टन्स असलेला बघायला मिळतो. तुम्ही कधी सब्जा खाल्ला का, सब्जा ते छोट्या छोट्या गोळ्या असतात बघा, त्या सब्जासारखी यांची अंडी दिसतात पाण्यावरती. सब्जा जसा आहे, मी तर सब्जा खायचा बंद केला, मला ते आवडतच नाही, ते याच्यासारखं दिसायला लागलं मला, काय करायचं आता म्हणून मी त्याला सब्जा तेवढं टाकू नको रे बाबा म्हणत असतो. ठीक आहे, ओके. त्याचं आयुर्वेदिक इम्पॉर्टन्स जरा वेगळा आहे, म्हणून तो भाग वेगळा आपल्याला असलेला बघायला मिळतो. सो दीज आर द ॲम्फिबियन्स. हे 2-4 गोष्टी आपल्याला इथं ॲम्फिबियन्समध्ये लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे क्लास ॲम्फिबिया. देन नेक्स्ट क्लास ऑफ दिस super class tetrapoda or phylum chordata is the class reptilia. Reptiles सरपटणारे प्राणी. दे हॅव, यांच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतील. वेन वी लुक इन टू द रेप्टाईल्स, दे आर ॲक्वॅटिक ॲज वेल ॲज टेरेस्ट्रियल. दोन्ही प्रकारचे आपल्याला रेप्टाईल्स असलेले बघायला मिळतात. ॲक्वॅटिक जरी असले तरी त्यांचं रिप्रोडक्शन ॲक्वॅटिक इकोसिस्टममध्येच होईल, पाण्यामध्येच होईल. ते अंडीसुद्धा पाण्यात घालतील आणि डेव्हलपमेंटसुद्धा पाण्यामध्येच होईल, म्हणून त्यांना ॲक्वॅटिक असं म्हणायचं. काही आपल्याला असलेले बघा ॲक्वॅटिक असलेले बघायला मिळतील, काही आपल्याला टेरेस्ट्रियल असलेले बघायला मिळतील. दीज आर हायली मॉडिफाईड अँड दीज आर फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. पहिले ट्रू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स कुठले आहेत तर रेप्टाईल्स आहेत. दीज आर द फर्स्ट ट्रू terrestrial animals. Remember, other animals whatever we have seen right now or till, those are present in the aquatic habitat, but these reptiles are the first animals which comes on the land, which came into on the land. अगोदरच्या काळामध्ये सुरुवातीला जे इव्होल्युशन झालं, पहिल्यांदा कुठल्या ॲनिमल्सनं जमिनीवर पाऊल ठेवलं तर ते कोण होते, जसं आपण म्हणतो चंद्रावर पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्रॉंग आहे, तसा जमिनीवर पाऊल ठेवणारा, पाण्यातून जमिनीवर पाऊल ठेवणारा रेप्टाईल आहे. त्यातला कुठला रेप्टाईल अजून आपल्याला ट्रेस करायचं, पण ते आहे एवढं आपण म्हणू शकतो, कारण अजून आपल्याला तेवढं पाठीमागं जाता येत नाही. ठीक आहे. दे हॅव एक्झोस्केलेटन. Their skin, they have exoskeleton. Bony plates are present. Bony plates in skin. स्किनमध्ये बोनी प्लेट्स असते. त्याला आपण स्केल म्हटलं तरी चालेल, स्केल्स म्हटलं तरी चालेल. जशी सापाची कात असते, कात माहिती आहे तुम्हाला, साप काय करतो, कात टाकतो. ठीक आहे, ते गाणं पण आहे ना, मी कात टाकली, आहे ना ते.
म्हणजे हार्ड असं कवच आहे ते फाडून टाकलं असं ते आहे. ठीक आहे. तर ती कात जी असते ती कशानं बनलेली असते? बोनी प्लेट्सनं बनलेली असते. स्किनचे बोनी प्लेट्स असतात म्हणून ते हार्ड असलेली बघायला मिळते. कधी कधी सुसर, मगर, क्रोकोडाईल वगैरे हे बघितलं तुम्ही, बघितले, त्याची स्किन कशी असते? एकदम हार्ड असते. सरडा बघा तुम्ही, त्याची स्किन आपल्याला हार्ड असलेली बघा. साधी पाल बघा ना घरातली, तिचीसुद्धा स्किन हार्ड असलेली बघायला मिळते. का असते? त्याच्या आतमध्ये बोनी प्लेट्स असतात, लक्षात ठेवायचं. त्याला स्कूट्स असं म्हटलं जातं. काय म्हणायचं? स्कूट्स असं म्हणायचं. ठीक आहे. काय म्हटलं जातं? स्कूट्स असं म्हणायचं. सो द स्किन, वेन वी लुक इन टू द स्किन, स्किन इज अ ड्राय असलेली बघायला मिळते. हार्ड और रफ असलेली बघायला मिळते. रफ, हार्ड असते, ड्राय असते, रफ असते. ठीक आहे. आणि ग्लँड्स आर ॲबसेंट, टोटली ॲबसेंट इन द स्किन. स्किनमध्ये कुठल्याही प्रकारच्या ग्लँड्स प्रेझेंट नसतात. नॉन ग्लँड्युलर असं म्हटलं तरी चालेल, म्हणायची गरज नाही, पण नॉन ग्लँड्युलर आहे असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. तर एक्झोस्केलेटन आपल्याला प्रेझेंट असतं. एंडोस्केलेटन ॲज वी नो, बोनी एंडोस्केलेटन इज प्रेझेंट. याच्या अगोदरसुद्धा एम्फिबियामध्ये सुद्धा एंडोस्केलेटन, आता सगळ्यांमध्ये बोनी आहे. बोन्स आर प्रेझेंट ॲज अ एंडोस्केलेटन सिस्टीम. दीज हॅव अ स्पेशलाइज्ड different kinds of the other parts. They have limbs. They can move through the limbs, but they are creeping animals. Crawling, they do move they do crawling during the movement. They move from one place to the other place as a crawling with their legs. They use the legs for the crawling. Crawlingसाठी काय वापरतात? म्हणजे सरपटण्यासाठी काय वापरतात? ते लेग्स वापरतात. बट सम ॲनिमल्स विच हॅव लॉस्ट देअर लेग्स ऑर लिम्स, दे यूज देअर बेली फॉर द क्राउलिंग. बेली त्यांची काय केली जाते? क्राउलिंगसाठी वापरली जाते. म्हणून बघा, आपण सुद्धा कधी कधी प्रयत्न करा ना. कधी आपल्याला पाय नाही आहेत आणि काय आपण पायानं चालू शकत नाही, हातानं काही करू शकत नाही, असं करा कधीतरी. जस्ट ट्राय. असं वाकडं तिकडं करायचं, आपण पुढे जाऊ शकतो बरं का, जाऊ शकतो. पण मग आपल्याला काय करायला लागेल? आपल्या मसल्स तेवढ्यात जास्त डेव्हलप करून घ्यायला लागतील. ते सापांमध्ये झालेलं आहे, ऑलरेडी झालेलं आहे. मसल्स आर वेल डेव्हलप्ड अँड देअर फोर दे कॅन मूव. साप सरळ कधी पळालेलं बघितलं आहे का? असं वाकडं तिकडं जावं लागतं त्याला. अँड दॅट इज अ क्रिपिंग ऑर क्राउलिंग. सो these animals or the snake like animals do crawling with their belly. बेलीनं क्राउलिंग आपल्याला केलेलं बघायला मिळतं. Here the heart or circulatory system, when we look into the circulatory system is also well developed. But heart, when we think of the heart is किती चेंबर्स असतं? 3 चेंबर्ड. इथं सुद्धा हार्ट 3 चेंबर्डच असलेलं बघायला मिळतं. लक्षात ठेवायचं 3 चेंबर्ड. पण काही एक्सेप्शन सांगणार आहे मी आता याच्यात. 3 चेंबर्सचं हार्ट असलेलं बघायला मिळतं. काय असेल? 2 एट्रियम असतील आणि 1 व्हेंट्रिकल असेल. 1 व्हेंट्रिकल आहे, बरोबर. 2 एट्रियम आणि 1 व्हेंट्रिकल. बट एक्सेप्शन आहे, एक एक्सेप्शन आपल्याला असलेलं बघायला मिळतं. वेन यू लुक इन टू द एक्सेप्शन, दॅट इज अ क्रोकोडाईल. It has a not exactly 4 chambered, but it has a 4 chambered heart. ठीक आहे. आता इथं 4 चेंबर्ड म्हणण्यापेक्षा 3.5 चेंबर्ड हार्ट असं म्हणूयात आपण. का? तर मी स्ट्रक्चर काढून दाखवतो त्याचं. 2 चेंबर्ड पूर्णपणे सेपरेट झालेले बघायला मिळतील. बट वेन वी लुक इन टू द अनादर चेंबर, दॅट इज इनकम्प्लिटली सेपरेटेड. बघा, इनकम्प्लिटली सेपरेटेड. 1 2 3 4, बरोबर. इनकम्प्लिटली इथं ओपनिंग आहे, म्हणजेच याच्यातून ब्लड इकडं तिकडं शेअर होऊ शकतं. म्हणून त्याला आपण एक सिंगल चेंबर म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणतो? 4 चेंबर्ड आहे. म्हणून आपण क्रोकोडाईलमध्ये काय म्हणायचं? 4 चेंबर्स आहेत असं म्हणायचं. ॲक्च्युली दोज आर नॉट कम्प्लीट 4 चेंबर्स, बट वी डू कन्सिडर देम ॲज अ 4 चेंबर्ड. ठीक आहे. इनकम्प्लीट सेप्टम इज डेव्हलप्ड इन बिटवीन द 2 व्हेंट्रिकल्स. 2 व्हेंट्रिकलमध्ये इनकम्प्लीट सेप्टम तयार झालेला आपल्याला बघायला मिळेल. एक पडदा, एक भिंत तयार झालेली आहे, पण ती काय इनकम्प्लीट आहे. ठीक आहे. म्हणून त्याला काय आपण म्हणतो? 4 चेंबर्ड आहे. पण ते इट इज जस्ट बिगिनिंग ऑफ द 4 चेंबर्ड हार्ट. सो हार्ट इज दिस हार्ट इज अनदर कॅरेक्टरिस्टिक ऑफ द क्रोकोडाईल.
क्रोकोडाईलची ही वेगळी कॅरेक्टरिस्टिक असलेली बघायला मिळते. सो दीज आर द मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द कंडिशन्स. वेन वी लुक इन टू द रिप्रोडक्शन, फर्टिलायझेशन internal fertilization occurs within the body, but development external. development कशी असते? एक्सटर्नल असते, आउटसाइड द बॉडी. अँड दीज आर द ओव्हिपॅरस ॲनिमल. हे कसे आहेत? ओव्हिपॅरस ॲनिमल असलेली बघायला मिळतात. ओव्हिपॅरस अँड वन्स अपॉन अ टाईम दे रूल्ड अर्थ. एकेकाळी ह्या जगावरती राज्य करणारे हे ॲनिमल्स होते. यू नो ज्युरॅसिक पार्क, ज्युरॅसिक टाईमच्या वेळेस कोण होतं राज्य करायला? डायनासॉर्स रूल्ड अर्थ. असे थरथर कापायचे, जसे आता माणसांना कापते ना अर्थ. काय पण केलं तरी बघा, माणसानं काय पण करू द्या, भीती वाटते. नेचरला भीती वाटते माणसाची. तसं बघायला गेलं तर जस्ट ट्राय टू बी ए नेचर अँड देन थिंक ऑफ द ह्युमन. भीती वाटते हो, फार वाईट वाटतं. पाण्यालासुद्धा भीती वाटते. अरे माझ्यामध्ये काय हे टाकतील घाण माहीत नाही. मी स्वच्छ होतो अगोदर, पण मला घाण करून टाकलं. जमीनसुद्धा तसंच म्हणते. झाडंसुद्धा भितात. अरे कधी हा माणूस मला कापून टाकेल काही गॅरंटी नाही आहे. भीती वाटते सगळ्यांना. तसं त्या काळात ह्या डायनासॉरची सगळ्यांना भीती वाटायची. आणि ज्यांची भीती जास्त वाटते, कधी कधी निसर्ग त्यांच्यावर असा प्रकोप करतो की ते नष्ट होऊन जातात. कदाचित हे वेव्ज ज्या येतात सारख्या त्याचाच असेल हा. हे काय सांगता येत नाही बरं का. आणि हे सगळं शिकलेल्या लोकांनी केलं बरं का. शिक्षण हे चांगलं, ते दुधारी तलवारीसारखं माहिती आहे ना तुम्हाला. कधीतरी केलं असेल एज्युकेशन, त्याच्यावर निबंध वगैरे लिहिला की नाही 10वीला वगैरे. काय हे असं होतं रे, फार छान असायचं ते. विज्ञान शाप की वरदान असं असायचं ना. म्हणून मी त्याच्यातला शाप मी सांगत असतो बऱ्याच वेळा. इट्स अ फुलिश. ते आपण चांगल्या पद्धतीने वापरायचं, कारण आता जी सध्याची कंडिशन फार बिकट आहे. ते तुमच्या लक्षात येईल. अजून लहान आहात तुम्ही, थोडे मोठे झाले की अजून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातल्या लक्षात येतील. तसं सो वन्स अपॉन अ टाईम दिस रेप्टाईल रूल्ड द अर्थ. ठीक आहे. ह्याच्यानंतर एव्ज आहेत. संपवायचं आहे थोडंसं, एक 10 मिनिटातच फक्त संपवणार आहे. एव्ज बर्ड्स, सगळे बर्ड्स. पटपट आता मी काही जास्त हे करत नाही. कॅरेक्टर्स फक्त महत्त्वाचे तेवढे सांगतो. याच्यामध्ये एक्झोस्केलेटन. फिदर्स. एक्झोस्केलेटन काय असतं? फिदर्स. रिमेंबर नाव अनदर इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक यू हॅव टू मेन्शन इन द amphibians and in the reptile. Those are the poikilotherms. त्यांना काय म्हणायचं? poikilotherms. कुणाला? अगोदरच्या यांना poikilotherms, because their body temperature changes according to the temperature of the environment. आणि यांना काय म्हणायचं? homeotherms. आता मी मुद्दा लिहितो. फिदर्स आठवलं की मला होमिओथर्म आठवला. होमिओथर्मिक ॲनिमल. These are the homeothers because they maintain their body temperature normal. आपल्याला ह्यांचं बॉडी टेम्परेचर इक्वली मेंटेन केलेलं बघायला मिळतं. उलट झालं आपलं. These are the poikilotherms. अगोदरचे होमिओथर्म्स. त्यांचं बॉडी टेम्परेचर स्वतः मॅनेज करत नाहीत, दुसऱ्याला हे करतात. poikilotherms. These are the poikilotherms. अरे कुठं उलट झालं? बरोबरच आहे. असं काय झालं? मी ते दुसराच बघितला तिथं. होमिओथर्म्स. ठीक आहे. असं होतं कधी कधी. मी गडबड करायला लागलं म्हणून व्हायला लागलं ते. ह्याचं काय करायचं आहे? होमिओथर्म्स. बिकॉज दे कॅन मेंटेन. म्हटलं शब्दाचा अर्थ असा का बदलायला लागला म्हटलं. ठीक आहे. होमिओथर्म्स दे मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर नॉर्मल कॉन्स्टंट. देअरफॉर दोज आर कॉल्ड ॲज अ होमिओथर्म्स. रेप्टाईलमध्ये बॉडी टेम्परेचर त्यांचं मेंटेन करत नाहीत. म्हणजे poikilothermsमध्ये काय होतं की बॉडी टेम्परेचर एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर कमी झालं की त्यांचं बॉडी टेम्परेचर कमी होतं.
म्हणून थंडीमध्ये कधी साप पळत नाही, लक्षात ठेवायचं. ते आतमध्ये बिळातच लपलेले असतात. कधीही बघायचं, सरडा जरी असला तरी तो थंडीमध्ये पळत नाही, एकाच ठिकाणी असा शांत पडून राहणार. आणि ज्यावेळेस ऊन येतं, बास्किंग असं म्हटलं जातं, ते काय करतात, सकाळी सकाळी हळूहळू उन्हाला येऊन बसतात. आणि ज्यावेळेस ऊन चांगलं पडेल, टेम्परेचर बॉडीचं वाढलं की ब्लडचं टेम्परेचर वाढतं, देन दे बिकम्स ॲक्टिव्ह. तर त्या दोन्हीमध्ये सुद्धा आपल्याला हीच कंडिशन असलेली बघायला मिळते. होमिओथर्म्स आर द ॲनिमल्स, दे कॅन मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट. त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलेलं बघायला मिळतं. म्हणून फिदर्स आर युज्ड फॉर द मेंटेनिंग बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट. हीट म्हणजेच आपल्या बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस, इथं आपल्याला जास्त असलेलं बघा 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत असलेलं बघायला मिळतं. हे जास्त मेंटेन करतात बिकॉज दीज आर हायली ॲक्टिव्ह. हे हायली ॲक्टिव्ह असलेली बघायला मिळतात. बॉडी डिव्हिजिबल इन टू द हेड, नेक, ट्रंक अँड टेल. लक्षात ठेवायचं, बॉडी हेड, नेक, ट्रंक आणि टेल. याच्यामध्ये मात्र आपल्याला दोन गोष्टी फक्त महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या. याच्यामध्ये फिदर्स आर प्रेझेंट, 4 लिम्स आर, एक लक्षात ठेवायचं, 4 लिम्स शब्द लक्षात ठेवायचा. इथं मी लिहितो आहे स्पेलिंग, 4 लिम्स मॉडिफाईड इंटू विंग्स. 4 लिम्स कशात मॉडिफाईड झाले, विंग्समध्ये मॉडिफाय झाले. हाइंड लिम्स, मागचे पाय किंवा मागचे जे ऑर्गन्स आहेत ते. हाइंड लिम्स फॉर वॉकिंग अँड मेनी अदर पर्पजेस. ग्रास्पिंग, ठीक आहे, ग्रास्पिंग, पिअर्सिंग असं म्हणायचं. ग्रास्पिंग पकडण्यासाठी, पिअर्सिंग एकदम असं कुठेही उलटे सुलटे लटकतात बघा पक्षी, बघा तुम्ही. काही याचे प्रे पकडण्यासाठी जे क्लॉज आर प्रेझेंट, क्लॉज, हाइंड लिम्सला क्लॉज आर प्रेझेंट, क्लॉज त्याच्यामध्ये असतात. जर गरुड किंवा घार बघितली तर तिचे नख किती स्ट्रॉंग असतात हे तुम्हाला लक्षात येईल. तर तशा प्रकारे सगळं लक्षात ठेवायचं. रॅप्टोरियलसुद्धा असतात, पळण्यासाठी सुद्धा मॉडिफाय झालेले असतात. ऑस्ट्रिचमध्ये आपल्याला त्याचे पाय फार स्ट्रॉंग असतात. 72 किलोमीटर्स पर आवर त्याचा वेग असतो. किती, 72 पर किलोमीटर्स एवढा. आपली गाडी किती पळते बघा, जस्ट इमॅजिन. सो एवढा वेग आपल्याला त्याचा असलेला बघायला मिळतो. दिस विंग्स आर मॉडिफाईड फॉर द फ्लाईंग, बट सम आर फ्लाईटलेस बर्ड्स असतात. ठीक आहे, फ्लाईटलेस कुठले आहेत, फॉर एक्झाम्पल ऑस्ट्रिच काय, फ्लाईटलेस बर्ड असलेला बघायला मिळतो. ठीक आहे, अशा प्रकारचे. द लंग्स आर मॉडिफाईड. लंग्स दीज हॅव अ स्मॉल सॅक्स. त्यांच्यामध्ये काय असतात, सॅक्ड लंग्स असलेले बघायला मिळतात. सॅक्स असलेल्या बघायला, लंग सॅक्स, छोट्या छोट्या सॅक्स असतात. आपलं लंग जर असं असेल साधं सिम्पल, मी काय कसंही स्ट्रक्चर काढतोय, तर त्याला छोट्या छोट्या सॅक्स असलेल्या बघायला मिळतात. लक्षात ठेवायचं, यांच्या लंग्सला अनेक सॅक्स असतात. सो ॲज टू इन्क्रीज द फ्लाईट ऑर द ब्युएन्सी, म्हणजे फ्लोटिंग वाढवण्यासाठी एअरमध्ये त्यांची आपल्याला न्यूमॅटिक बोन्स आणि न्यूमॅटिक लंग्स असलेले बघायला मिळतात. बोन्ससुद्धा यांचे लाईट बोन्स असतात. बोन्स आर लाईट, दोज आर कॉल्ड ॲज अ न्यूमॅटिक बोन्स. दीज हॅव स्मॉल स्पेसेस विथिन द बोन्समध्ये छोटे छोटे एअर स्पेसेस असतात. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बोन्स आर फिल्ड विथ एअर्स, देअरफॉर दीज आर कॉल्ड ॲज अ न्यूमॅटिक स्मॉल स्पेस, न्यूमॅस. ठीक आहे, छोटा छोटा स्पेस जर असेल, जसं लंग्समध्ये स्पेस असतात तसेच हे बोन्समध्ये सुद्धा एअर स्पेसेस असतात, म्हणून त्याला न्यूमॅटिक बोन्स असं म्हणायचं. दे आर लाईट इन वेट. वेट यांचं कसं असतं, कमी असलेलं बघायला मिळतं. आपल्या बोनचं आणि यांच्या बोनचं वेट डिफरंट असलेलं बघायला मिळतं. जर यांच्यामध्ये बघितलं तर आपल्याला ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम वेगळी असलेली बघायला मिळतं. आरबीसीज लक्षात ठेवायचं. इथपर्यंत आता एव्सपर्यंत आरबीसीज कशा आहेत, बाय कॉन्व्हेक्स आणि न्यूक्लिएटेड. एक अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची राहील, कधी कधी गडबडीत असं होतं. बाय कॉन्व्हेक्स आणि न्यूक्लिएटेड लक्षात ठेवायचं. बाय कॉन्व्हेक्स आणि न्यूक्लिएटेड अगोदरपासून लक्षात ठेवायचं. फिशपासून इथपर्यंत
जे काही ब्लड RBCs आहेत त्या सगळ्या काय आहेत बायकॉन्वेक्स आणि न्यूक्लियस त्याच्यामध्ये असलेला बघायला मिळतो. ही एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी. दीज आर एग लेईंग ओव्हिपॅरस, फर्टिलायझेशन इंटरनल, डेव्हलपमेंट एक्सटर्नल, ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. ओके. दीज आर द बर्ड्स. दे आर मॉडिफाईड टू सर्वाईव्ह इन द मेनी डिफरंट कंडिशन्स अँड दे हॅव ॲबिलिटी टू फ्लाय. त्यांचे डोळेसुद्धा फार छान असतात यांचे. कीन ऑब्झर्वेशनसाठी आईज आर हायली डेव्हलप्ड असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. बाकीचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतील तर नंतर थोड्या विचारा. पण आता एक आहे शेवटचा, मॅमॅलिया, क्लास मॅमॅलिया. मॅमल्स, प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड, presence of mammary glands for nourishing the young ones. यंग वन्सला नरिश करण्यासाठी मॅमरी ग्लँड्स यांच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. दुसरी कॅरेक्टर्स, हेअर्स ऑन द बॉडी, हेअर्स ऑन बॉडी. तिसरी गोष्ट, ग्लँड्युलर स्किन, ग्लँड्स आर प्रेझेंट ऑन द स्किन. आता लक्षात ठेवायचे ग्लँड्युलर स्किन कोणामध्ये आहे, ॲम्फिबियन्स आणि मॅमल्समध्ये आहे. लक्षात ठेवायचं ॲम्फिबियन्स आणि मॅमल्समध्ये आहे. रेप्टाईल्समध्ये आणि बर्ड्समध्ये ग्लँड्युलर स्किन नाही. फक्त बर्ड्समध्ये एकाच ठिकाणी ग्लँड्स असतात, शेपटीच्या तिथं. पायजियल ग्लँड्स आर प्रेझेंट. ठीक आहे. पायजियल ग्लँड्स आर प्रेझेंट. तिथं पायजियल बोन असतं म्हणून तिथं पायजियल ग्लँड्स आर प्रेझेंट. ही एक गोष्ट तिथं लक्षात ठेवायचं. ग्लँड्युलर स्किन इज प्रेझेंट. ठीक आहे. अजून आपल्याला काय सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी बघायला मिळतील तर वेल डेव्हलप्ड, प्रेझेंट एव्हरीवेअर इन द नेचर, कुठेही प्रेझेंट असतात. कमी टेम्परेचर, जास्त टेम्परेचर, सगळीकडे प्रेझेंट असतात. कॉस्मोपॉलिटन, दे आर प्रेझेंट एव्हरीवेअर असं आपण म्हणूया. ऑमनी प्रेझेंट असं म्हटलं तरी चालेल. ऑमनी प्रेझेंट बिकॉज दे प्रेझेंट एव्हरीवेअर ऑन द डिफरंट हॅबिटॅट. वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये आपल्याला ते प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. मोस्टली दे आर विविपॅरस. बघा, दे गिव्स बर्थ टू द यंग वन, बट सम आर ओव्हिपॅरस ॲज वेल. ओव्हिपॅरस. अँड सम आर पाउच्ड ॲनिमल्स. पाउच्ड. लक्षात ठेवा. विविपॅरस दे गिव्स बर्थ टू द यंग वन. ओव्हिपॅरस दे ले एग्ज. एग लेईंग मॅमलसुद्धा आपल्याला असलेले बघायला मिळतात. स्केली अँट ईटर फॉर एक्झाम्पल. स्केली अँट ईटर एग लेईंग असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारचे काही लोअर ग्रुपचे मॅमल्स आहेत ते एग लेईंग असतात. ठीक आहे. पाउच्ड ॲनिमल, कांगारू इज अ पाउच्ड ॲनिमल. ते पाऊच असते. कांगारू बॅग, त्यांना काय कांगारू बॅग त्यांची कॉपी करून आपण केली. लहान मुलाला बॅग असे पुढं बांधून फिरतात ना लोक, तर ती कांगारू बॅग म्हणतात त्याला. तर ती कांगारू बॅग काय, पण त्याला नेचरनंच दिलेलं आहे. कांगारूचं पिल्लू त्याच्यात बॅगमध्ये बसतं, आईच्या बॅगमध्ये. ठीक आहे. म्हणून त्याला पाउच्ड ॲनिमल्स असं म्हणायचं. आता हार्ट. बर्ड्समध्ये हार्ट 4 चेंबर्ड आहे. ती एक मेन्शन करायचं राहिलं इथं. हार्ट 4 चेंबर्ड हार्ट. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट RBCs बाय कॉन्केव्ह अँड इन्यूक्लिएटेड. ह्या 2 गोष्टी RBCच्या बाबतीत कायम लक्षात ठेवायच्या. RBCs बाय कॉन्केव्ह आणि इन्यूक्लिएटेड असलेल्या बघायला मिळतात. बाय कॉन्केव्ह आणि इन्यूक्लिएटेड. न्यूक्लियस इज ॲबसेंट इन दिस, और न्यूक्लियस इज नॉट ॲबसेंट बट इट इज रिमूव्ड ड्युरिंग द मॅच्युरेशनच्या वेळेस न्यूक्लियस रिमूव्ह केलेला आपल्याला बघायला मिळतो. तर अशा प्रकारचे हे काही महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला मॅमल्सचे असलेले बघायला मिळतील. बघा, यांचे लेग्स आर इन सम केसेस लेग्स आर मॉडिफाईड इन टू द हँड्स. लेग्स आता आपले जसे आहेत दे आर युज्ड फॉर द मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द पर्पजेस. ग्रास्पिंग, पिकिंग अँड मेनी अदर्स, होल्डिंग, अशा वेगळ्या प्रकारच्या कामासाठी वापरले जातात. बट हाइंड लिम्स मोस्टली युज्ड फॉर द वॉकिंग. ठीक आहे. इन सम केसेस 4 limbs आर मॉडिफाईड इन टू द विंग्स ॲज वेल. काहींमध्ये 4 limbs मॉडिफाय झालेले आपल्याला बघायला मिळतात. कोणाचे मॉडिफाय झालेले बघायला मिळतील? एक्झाम्पल सांगाल मला?
which do animals or which mammals do have modified 4 limbs? It's a bat. बॅटचे 4 विंग्स काय झाले असतात, 4 लिम्स काय झाले असतात, मॉडिफाय झाले असतात. जस्ट लाईक अ मेम्ब्रॅनस विंगमध्ये तयार झालेले असतात. ठीक आहे. तर आपल्याला फ्लाईंगसाठी हे मॅमलसुद्धा सगळीकडे राहतात. दे आर फ्लाईंग, दे आर अर्बोरियल, दे आर टेरेस्ट्रियल, दे आर ॲक्वॅटिक जस्ट लाईक अ व्हेल. बरोबर. वेल्स आहेत ते ॲक्वॅटिक असलेले बघायला मिळतात. तर अशा प्रकारचे हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला ह्या मॅमल्सचे असलेले बघायला मिळतात. हे 4-5 कॅरेक्टरिस्टिक महत्त्वाचे, बाकीचे सगळेच आपल्याला लिहावे लागतील. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द किंगडम ॲनिमालिया. आय थिंक वी हॅव कवर्ड मोस्ट ऑफ द पॉईंट्स. सम इफ यू कॅन रीड in detail, then you can understand much more. Okay, we will stop here. Thank you.